चैत्र गौरीचा काळ, ही मंदिरातली देवी किती सुरेख सजवली की नाही, अशीच आपल्या घराघरातली अन्नपूर्णाही सजवली जाते. आपल्या मैत्रिणींना बोलावलं जातं. हळदी कुंकू, सुगंधी मोगऱ्याचा गजरा आणि ओल्या हरभऱ्याने त्यांची ओटी भरण्याची आपली प्रथा. नैवेद्य बनवला जातो पन्ह आणि अतिशय रुचकर चविष्ट आंबे डाळीचा. चला आज आंबे डाळ कशी करायची बघूया. 5-6 तास भिजवून घेतलेली आणि निथळलेली चणा डाळ. एक मध्यम आकाराची कैरी साल काढून किसून घ्यायची. निथळलेली डाळ मिक्सरमध्ये. वाटताना तिखटपणानुसार हिरव्या मिरच्या, थोडासा कैरीचा किस, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं ओलं खोबरं. पाणी न घालता मिक्सर चालू बंद करत असं जाडसर वाटून घ्यायचं. त्यात उरलेला कैरीचा किस, उरलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर सगळं मिक्स करायचं. थोड्या जास्त तेलाची फोडणी लागते ह्याला. मोहरी तडतडली की गॅस बंद करून थोडा जास्त हिंग, सुकी मिरची आणि हळदीची फोडणी. किचनमध्ये अगदी दरवळ पसरेल इतकी सुरेख फोडणी. ही खमंग सुवासिक फोडणी वाटलेल्या डाळीवरती. सगळं व्यवस्थित एकत्र केलं की पोटाला खुश करणारी आंबे डाळ किंवा कैरीची डाळ तयार. ह्याच्याबरोबर केशर आणि वेलची युक्त मनाला तृप्त करणारं थंडावा देणारं पन्ह. देवीला नैवेद्य दाखवला की आपण खायला मोकळे. काय मस्त बेत आहे की नाही. तुमच्याकडे सुद्धा ही प्रथा आहे का हो?